तयारी करायला घेतली गुरुवारच्या नैवेद्याची। नैवेद्याला अगदी साधंच, सगळ्यांबरोबर देवालाही आवडेल असं घेवडा बटाटा, तुरीचं वरण, मुगाची भजी, भात, गोड शिरा आणि चपाती। त्यासाठी सर्वप्रथम डाळ शिजवून घेतली। इथे शिऱ्यासाठी मी दुधामध्ये केशर वेलची वगैरे उकळत ठेवलं। एकीकडे भजीसाठी वाटून घेतलं। त्यानंतर तुपावरती छानपैकी रवा भाजून घेतला। तुम्ही म्हणाल रवा अगदी थोडासाच दिसतोय, फारसा गोड कोणाला आवडत नाही, म्हणून अगदी नैवेद्यापुरता थोडासाच रवा बनवते। गोडशिरा बनवते। गोडशिरा देखील साधासाच बनवला। त्यानंतर घेतली कांदा लसूण न घातलेली घेवडा बटाट्याची भाजी, ज्याला हिंगावर जिऱ्याची फोडणी दिली। बटाटा घेवडा परतून घेतला, मीठ मसाला हळद घातलं, थोडंसं खोबरं किसलेलं, थोडंसं चिंचेचा तुकडा आणि गूळ आणि अगदी थोडंसं पाणी घालून शिट्या घेतल्या। गरम गरम चपात्या झाल्या, मुगाची भजी झाली आणि अशा प्रकारे सर्व जेवण तयार आहे।